नमस्कार, मी श्रीधर कुलकर्णी। आज आपल्याला शेअर मार्केटमध्ये काय घडामोडी घडल्या या संदर्भात थोडक्यात माहिती सांगणार आहे। आज सकाळी मार्केट सुरू झाल्यापासून घसरण होती आणि दिवसभर घसरण वाढतच होती। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 617 पॉईंटने घसरून 73,886 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 216 पॉईंटने घसरून 22,489 वर बंद झालेला आहे। आजच्या घसरणीचं मुख्य कारण म्हणजे लोकसभा निवडणुकींच्या निकालाची तारीख जवळ येत आहे। याखेरीज इंटरनॅशनल मार्केट, खास करून अमेरिकेतील मार्केटही खाली आहेत। त्याचा परिणाम म्हणून भारतीय शेअर बाजार खाली राहिलेले आहेत। आजच्या कामकाजामध्ये बीएसई बँक इंडेक्स 0.53% वर आहे। बाकी सर्व इंडेक्समध्ये आज घसरण दिसून आलेली आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। ICICI बँक 1.06%, ॲक्सिस बँक 0.71%, HDFC बँक 0.43%, स्टेट बँक ऑफ इंडिया 0.39% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। टाटा स्टील 5.80%, टेक महिंद्रा 3.54%, पॉवर ग्रिड 3.46%, टायटन 3.21% अशी घसरण आहे। आज FIIने 3,050 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशीय वित्तीय संस्थांनी 3,433 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।